लाभो या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही नक्कीच श्रद्धांजली अर्पित करतो। परंतु नक्कीच त्यांचा देखील विश्वास सार्थ ठरवला आहे प्रीतम पाटीलने, जो कॅप्टन इथे उपलब्ध झाला आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न ते देखील करतात। तर हा सामना देखील चांगला होईल, जी विजेता संघ नक्कीच पुढच्या स्टेजमध्ये पुढे जाईल। हा शेवटचा सामना आहे। सर्वांचं स्वागत करून आता कॉमेडी बॉक्समध्ये आम्ही बोलतोय। याचबरोबर भुवनाशेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन या विभाग प्रीमियर लीगसाठी सन्माननीय अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि अथर्व टीम म्हटली तर नेहमीच भुवनाशेठ पाटील साहेबांचं नाव येत असतं। कानपोली संघाला देखील ते पुरस्कृत करत असतात। तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाचा डोनेशन दिलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करून बोलतोय कॉमेडी बॉक्समध्ये राम मोरे यांचा आवाज। धन्यवाद सर। आल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत, सर्व प्रेक्षकांचं स्वागत। आणि घेऊन चलतो तुम्हाला इथे मात्र अगदी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ही मॅच, ही लढत खूप महत्त्वाची आहे, सामना खूप महत्त्वाचा आहे। कारण इथून मात्र जो संघ विजयी होईल तो मात्र सुपर 10 मध्ये विकीच्या संघाबरोबर धुनात करता आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आता मात्र जो प्रश्न जे कोड आमच्या प्रेक्षकांना पडले होते, कोडाचं उत्तर मात्र या सामन्यानंतर अंतिम मिळेल। पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर येतोय चौकार, फलंदाज प्रीतम पाटील याच्या बॅटमधून। आदर्शला मात्र पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला चढवलं, पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलं आणि पहिल्या बॉलवर जर आपण जर पाहिलं तर मात्र इथे कुठेतरी प्रश्नचिन्ह त्याच्या समोर मात्र उभं केलं गेलंय की हा सामना दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाचा आहे। अगदी त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर वलभ संघ सुद्धा अगदी पहिल्या चेंडूवर पासून आपला निर्धार इथे स्पष्ट करतोय। त्यानंतर मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिलं स्क्वेअर लेगच्या रिझर्व्हमध्ये, यावेळेस मात्र ऑफ साईडला खेळलाय, अगदी डीप मिड ऑफला चेंडू जातोय आणि कार्पेट स्वरूपाने येतो या चेंडूवर चौकार। अगदी बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन चौकार फलंदाज प्रीतम पाटीलच्या बॅटमधून आलेत। अगदी नक्कीच संदीप पाटील सरांनी ज्या प्रकारे उल्लेख केला की या संघातील एक नामवंत खेळाडू बंटी जोशी आज जरी नसला तर मात्र त्याची कमी मात्र इथे भासू देत नाहीयेत। हे फलंदाज अगदी जबाबदारी स्वीकारत आहेत स्वतः आणि कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतात। बॅक टू बॅक दोन चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर मात्र यावेळेस आदर्श गरज मात्र इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय। पहिल्या दोन चेंडू जर पाहिलं खूप कमी उसळी दिली गेली, यावेळेस मात्र थोडा एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि तिथे मात्र फलंदाज प्रीतम पाटीलला बीट करण्यामध्ये यशस्वी येतोय अखेर तिसरा चेंडू येतोय डॉट स्वरूपाचा। त्यानंतर मात्र इथे लेट कट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव कंप्लीट केली गेली, दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र कॉलिंग खराब झालंय, चुकी केली गेली आणि प्रीतम पाटील याला मात्र धावच्या स्वरूपामध्ये यावं लागेल। बॅक टू दी पवेलियन। यस, 5 चुकी झाले, स्वतःच्या डोक्यावर बॅट मारून घेतोय, म्हणजे जाणीव झाले की दुसऱ्या धावेची गरज नव्हती, कॉलिंग खराब झालं, खूप उशिराने निर्णय घेतला की धाव घ्यायची का आणि तिथे मात्र निर्णय फसला आणि सरळ इथे बाखरे परतावं लागले यावेळेस प्रीतम पाटील याला। चला नवीन बॅट्समन जर आपण सुद्धा घाई करा प्लीज। कडे जर पाहिलं तर प्रीतम पाटीलच्या बॅटमधून 2 चेंडूवर 2 चौकार आले होते, म्हणजेच आदर्श गरजचा चांगला समाचार घेतला गेला होता। यावेळेस मात्र काही करायची काही गरज नव्हती, कारण पहिलं षटक आहे, 5 षटकाचा सामना आहे, मात्र अति काही संकटात नाही। आता अगदी जिवंत उदाहरण पाहायला मिळालं आणि प्रीतम बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये येतो, तो म्हणजे अफनान साठी मात्र एक्स्ट्रा बाउन्स इथे फेकला गेला आणि या चेंडूवर मात्र नक्कीच एज आली होती, मात्र झेल गॅदर करता आला नाहीये। चेंडू मात्र ड्रॉप केला जातोय आणि फलंदाजाला मात्र जीवनदान मिळतंय, डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय। आता मात्र खऱ्या अर्थाने आदर्श घरत आपली कमालीची गोलंदाजी दाखवतोय, आपले व्हेरिएशन दाखवतोय, आपल्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू फेकताना पाहायला मिळतोय आदर्श घरत।
त्यानंतर मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळलाय, नो मॅन्स लँड, तिथे मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी शॉर्ट लॉंगचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत मात्र तब्बल 2 धावा नक्कीच इथे घेतल्या जातील आणि या 2 धावाने पहिलं षटक इथे मात्र समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती आणि आपण जर पाहिलं तर 11 धावा एका गडाच्या मोबदल्या, म्हणजे अगदी सर्व ठिकाणी आपला एक हा नंबर पाहायला मिळतोय. 1 ओव्हर 11 धावा आणि 1 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आपण जर पाहिलं तर फलंदाजा धावची स्वरूपामध्ये बाद झाला, त्यामुळे ते विकेट्स मात्र गोलंदाजाला मिळत नाहीत. मात्र आपल्या स्कोर कार्ड वरती मात्र नक्कीच दिसत आहेत ते. नक्कीच आपण जर पाहिलं तर या 11 धावा या स्कोर कार्ड वरती घेण्यासाठी आपण जर पाहिलं तर एका गडाची किंमत मात्र मोजावी लागली या वलभ संघाला, ओ मातर्वा 11 वलभ संघाला. आणि ती जर पाहिली तर काही गरज नसताना मात्र तिथे सॅक्रिफाईस केलं गेलं, कारण दुसरी धाव भरत नव्हती. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आले होते, म्हणजे 3 चेंडूमध्ये 8 धावा आल्या होत्या. मात्र चौथ्या चेंडूवर कुठेतरी घाई केली गेली आणि तिथे मात्र फलंदाज बाद झाला तो. म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रीतम पाटील 2 चौकार बॅक टू बॅक त्यांनी खेचले होते. जयदुर्गा रोहिजी आणि वैशिलवन पिसारवे या दोन्ही संघाने प्लीज आम्ही पुन्हा एकदा आपण जरा हे सामने लाईव्ह पाहत असाल तर आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सूचित करतो की 5 वाजता सामने सुरू होतील. आपण 5:30 किंवा पावणे 4:30 किंवा पावणे 5 पर्यंत आपण येणं गरजेचं असेल. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि क्षेत्ररक्षण मात्र खूप चांगलं पाहायला मिळालं. असं वाटलं की 4 धावा येतील की काय, मात्र अखेरच्या क्षणिकावर मात्र चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झाला क्षेत्ररक्षक आणि धावा मात्र या चेंडूवर आल्या, त्या म्हणजेच 2 धावा आल्या. यस माफ करा, यस रिव्ह्यू घेतला गेल्या पंचांकडून की ते मात्र चेक करायचं आहे 4 धावा आहेत का. यस 4 धावा नाही आहेत. अगदी जेवढ्या धावा धावून घेतल्या जातील तेवढ्याच धावा इथे ॲड होतील आणि धावा मात्र घेतल्या धावून आपण पाहिलं तर केवळ 2 धावा मात्र धावची स्वरूपाच्या आल्या. काय बोलतात सर, काय बोलतात मला समजलं नाही. बाईस ना, अच्छा मी बॉल किती वगैरे काय समजलं मला. याचा इथे मात्र डायरेक्ट हिट केला गेलाय. मात्र फलंदाज सुरक्षित आहे. अगदी आपण जर पाहिलं तर मागील चेंडूवर धावा ज्या आल्या त्या आपण जर पाहिलं तर 22च्या स्वरूपाच्या धावा आल्या होत्या, कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. मात्र यष्टीशिकाने केली चूक, त्याला मात्र चेंडू अडवता आला नाही आणि चेंडू मात्र गेला 2 धावांसाठी आणि तिथे आपण जर पाहिलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, अन्यथा मात्र 4 धावा नक्कीच त्या चेंडूवर आल्या असत्या. मात्र 2 धावा रोखण्यामध्ये नक्कीच क्षेत्ररक्षक यशस्वी झाला. या चेंडूवर जर पाहिलं तर मात्र नक्कीच या चेंडूवर सुद्धा 1 धाव नक्कीच मिळते. अफनान पटेल अगदी मागील 2 मॅचमध्ये 2 सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केले. या गोलंदाजाने यावेळेस मात्र लाऊड अपील पाहायला मिळते. कॉन्फिडन्स सर आहे की नाही यावर मात्र आमचे पंच निर्णय घेतील की खूप उत्साह आहे. यस फलंदाज बाद. इथे मात्र कॉट बॅट सर्पमध्ये बाद होतोय फलंदाज, तो म्हणजेच यस
फलंदाज अफनान पटेल मात्र बाद होतोय. अझर पटेल काय कमालीची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेत आणि त्यामध्ये मात्र नक्कीच एक विकेट पटकावले. आता त्यानंतर मात्र सलमान शेख हा फलंदाज पैत्रामध्ये दाखल होतोय. ही लीग आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक खारघर ओवे तळोजा विभाग प्रीमियर लीग आणि त्याचबरोबर ग्रामीण धमाका अशा प्रकारे एक कॉम्बो पॅक या लीगच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस आणि उद्या मात्र प्रेक्षकांची तमाम गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचे मांदियाळे पाहायला मिळेल. इथे मात्र अवांत स्वरूपाचा चेंडू येतोय. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव मात्र नक्कीच या धाव फलकावरती ॲड केली जाईल. धावा येतात 15 धावा. अझरचं मात्र नक्कीच ज्या प्रकारे उल्लेख केला मागील षटकामध्ये मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर केवळ 6 धावांचं षटक या गोलंदाजाने हाताळलं आणि यावेळेस सुद्धा कमालीची गोलंदाजी करतोय. आणि आणखीन एक डॉट चेंडू आले. आतापर्यंत उल्लेख केला तर 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेत आणि माफ करा यस 2 धावा अवांतर स्वरूपाच्या सुद्धा आपण पाहिल्या म्हणजे 4 धावा नक्कीच खर्च आल्या. एक विकेट मिळवलं या गोलंदाजाने आतापर्यंत. आणि इथे मात्र आणखीन एक डॉट चेंडू येतोय. आणखीन एक कमालीचा चेंडू इथे फेकला जातोय. अगदी कमी उसळी दिली गेली बरेच चेंडू इथे मात्र फेकला गेला. अलीच्या हातामध्ये सरळ चेंडू जाऊन विसावतोय आणि आणखीन एक डॉट चेंडू. आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. अखेर मात्र हताश होऊन निराश होऊन फुटवर्कचा वापर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न ते मात्र थ्रो मिस होतोय. एकदा मात्र नक्कीच मिळते आणि एका धावेने आपण जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ मात्र इथे नक्कीच समाप्त होतोय. आणि एंड ऑफ दी 2 ओव्हर्स प्रथम फलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर वलभ संघाच्या धाव फलकावरती त्या केवळ आणि केवळ 16 धावा आणि तब्बल 2 विकेट्सचं पदर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. चला स्पीडअप करायचं आहे. विलंब होतोय आपणाला. आणि अगदीच आपण पाहतोय 5 षटक क्रमांक 3 मात्र यावेळेस पारगत होईल. आणि आम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला होता की बरेचसे रेकॉर्ड्स मित्रांनो या स्पर्धेमध्ये घडलेत. त्यामध्ये आपण जर हायस्कोरचा विचार केला तर यस तिसाई बरुवाई या संघाने मात्र इनामपूर या संघाच्या विरुद्ध तब्बल 82 धावा उभारल्या होत्या 2 गटाच्या मोबदल्यामध्ये. 86 धावा. आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू खेळला. गॅपमधून चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक येतील मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जातोय. वन बाउन्स स्वरूपामध्ये येतोय हा चौकार. आणि आपण हायस्कोरचा उल्लेख केला तर I11 ओवे या संघाचा विचार केला तर मात्र यस भौमिक विघ्नेश देवाशी फायटर्स पेदर या संघाच्या विरुद्ध तब्बल 82 धावा उभारल्या गेल्या. त्यानंतर मात्र तिसऱ्या क्रमांकावर संघ पाहायला मिळतो युग दिशा बोनकोडे या संघाने मात्र अंडा ग्रुप पेट या संघाच्या विरुद्ध 76 धावा उभारल्या गेल्या. अशा प्रकारे बरेचसे रेकॉर्ड्स आमचे शांतारामजी जाधव यांच्या माध्यमातून अगदी ॲक्युरेट इथे मात्र लिहिले गेलेत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही ते पोहोचवतोय. त्यानंतर मात्र या चेंडूवर आपण जर पाहिलं तर अगदी खोलवट टप्प्याचा बॉल चेंडू केवळ स्पर्श करतोय नक्कीच बॅटला मात्र धाव मात्र कुठल्याही स्वरूपाची येत नाहीये. येतो डॉट स्वरूपाचा चेंडू आदर्श करत ज्याने जर पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 11 धावा नक्कीच खर्च केल्या होत्या. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही 11 धावा खर्च करता तर मात्र नक्कीच एक सरासरीमधलं षटक आपल्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळालं. मात्र तदनंतर आणखीन एक चांगल्या षटकाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय आदर्श घरत. आणि तदनंतर मात्र कमालीचा वेग येतोय. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. आणखीन एक बिंदी चेंडू पाहायला मिळतोय. एक चांगला बाउन्स सुद्धा मिळाला आणि या बाउन्सला मात्र खऱ्या अर्थाने आदर्श गरजच्या चेंडूला एवढा वेग आहे ना केवळ दिशा दिली ना तर मात्र वेगाने सरळ चेंडू सीमारेषे पार निघून जाईल. मात्र वेग एवढा आहे की मात्र तो वेग जज करता येत नाहीये फलंदाजाला.
आणि त्यानंतर मात्र यावेळेस एक्स्ट्रा बाउन्स दिला आहे. चेंडू मात्र इथे अवांतर स्वरूपाचा इथे घोषित केला जातोय. आदर्श मात्र स्वतःवरती निराश झालाय, कारण एवढा बाउन्स त्याला द्यायचा नव्हता. मात्र अनपेक्षित बाउन्स मिळाला आणि तिथेच मात्र चुकी झाली. तिथे मात्र या चेंडूला वाईट स्वरूपाचं मात्र घोषित केलं गेलंय. एक धाव मिळाली आणि एका धावेने 21 धावा या धावफलकावरती मात्र नक्कीच लगाव आपल्याला पाहायला मिळतात. या धावफलक सलमान शेख आतापर्यंत 7 चेंडू आणि केवळ 5 धावा त्याच्या बॅटमधून आलेत, म्हणजे कुठेतरी स्ट्रगल करतोय सलमान. हो, आणि इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज इथे मात्र बाद होतोय. सलमान शेख येतोय बॅक टू द पवेलियन. तर सलमानचा आपण विचार केला तर 7 चेंडू फेस केले, केवळ 5 धावा आल्या. म्हणजे नक्कीच कुठेतरी धडपणामध्ये होता, थोडासा प्रेशरमध्ये आला होता. प्रेशरमध्ये मात्र चेंडू करेक्ट करता येत नव्हते आणि अखेर मात्र आपण पाहिलं तर एच देऊन मात्र फलंदाजा सलमानला मात्र माघारी परतावं लागलं. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय क्रिश कोपरकर. याला पण स्ट्रायकेटला पाहू शकाल. अगदी आदर्शचा या पुढचा चेंडू मात्र क्रिशच्या माध्यमातून फेस केला जाईल, हाताळला जातोय आणि पुन्हा एकदा केवळ आणि केवळ एज मिळताना पाहायला मिळते. जर संध्याकाळचं या मध्यरात्री स्वरूपाचा जर विचार केला तर मात्र यावेळेस थोडंसं ड्यू फॅक्टर आपल्याला जाणवतं आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर आपण या पिचवरती या इथे मात्र कुठेतरी हलकासा ओलावा जाणवतो आणि त्यामुळेच चेंडूला बाउन्ससुद्धा मिळत नाही आणि तिथून मात्र जर पाहिलं तर फटके कन्वर्ट करता येत नाहीत. केवळ एज मॅक्सिमम आपल्या या पिरियडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठे फटके मात्र आतापर्यंत पाहायला मिळाले नाही आहेत. 22 या धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा जरा प्लीज. षटक क्रमांक 3, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र डिफेन्स करायचा प्रयत्न, शांत आणि अगदी संयमी खेळ इथे दाखवला जातोय, कारण चांगला चेंडू होता. चांगल्या चेंडूला केवळ सन्मान दिला गेला, एक धाव घेतली गेली आणि या एका धावेने 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा मात्र धावफलकावरती 23 धावा 3 गडांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना ओम अथर्व 11 वलप या संघाच्या. यस, आमच्या कॅमेरामॅन इथे मात्र दाखवत आहेत. अगदी खऱ्या अर्थाने आपण बऱ्याच वेळा मन ऐकतो की चंद्रावर सुद्धा डाग आहे, अगदी तो आम्हाला इथे मात्र क्लिअर व्ह्यू दाखवला जातो आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. अगदीच आमचे मच्छिंद्र पाटील सर आम्हाला नेहमी सांगतात की चंद्रावर सुद्धा डाग आहे आणि त्याचबरोबर कालच मला वाटतं संदीप पाटील सरांना त्यांनी सांगितलं होतं की चंद्रावर सुद्धा आपण जमीन विकत घेऊ शकता, कारण बऱ्याचशा आपण जर पाहिलं हॉलिवूड स्टार असे किंवा बॉलिवूड स्टारमधने सुद्धा बॉलिवूड ॲक्टर्सने सुद्धा चंद्रावर जमीन विकत घेतली. मात्र प्रश्नचिन्ह सर बऱ्याच वेळा हे पडतं की त्याचा 7/12 बनतो कुठे, त्याची ग्रामपंचायत कुठे, त्याचं तहसीलदार ऑफिस कुठे आहे की जिथे तुम्हाला ते 7/12 मिळतो, ते प्रश्नचिन्ह आहे. आणि तिथे ते एरिया मोजून कोण देते तिथे? तर 3 षटकांचे खेळ इथे मात्र झाल्यात. 23 धावा धावफलकावरती आलेत. पुढील गोलंदाजाचं नाव काय? राहुल पाटील. यस, राहुल पाटील. चला, गोलंदाज राहुल पाटील. शेवटचं षटक मात्र 5 षटकाचे सामने आहेत. षटक क्रमांक 4. इथे मात्र पहिलाच बॉल. यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र चेंडू मिस झाला आणि अक्षरशः स्टंप मात्र इथे अक्षरशः बाजूला फेकून दिलं गेलं आणि फलंदाज बाद होतोय.
तर ओमकार पाटील मात्र इथे बाद होतोय. थोडासा नीरज आहे स्वतःवरती, कारण या सिरीजचा जर लेखाजोखा पाहिला तर खूप जवळ त्याच्या बॅटमधून माझ्या मते दुहेरी धावासुद्धा आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. म्हणजे अगदी नक्कीच प्रीतम पाटील बाद झाला तर मात्र थोडंसं धडपण त्याच्यावरती आलं. आणि त्याचबरोबर ज्या प्रकारे सर उल्लेख केला होता की आज बंटी पाटील नाही आहे, ते बंटी जोशी नाही आहे, त्याचं खऱ्या अर्थाने धडपण या संघावरती आहे. आपला अगदी पहिल्या सामन्यापासून जाणवलं, कारण या संघाचा पहिला प्रत्येक सामना हा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत त्यामुळे गेला. कुठल्याही सामन्यात त्यांना सहजरित्या जिंकता आला नाही. त्यामुळे ते धडपण आहे. कारण बंटी जर असता तर मात्र आज गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी तिन्ही क्षेत्रामध्ये तो अव्वल खेळाडू आहे. त्यामुळे बरंच येस अगदीच आहे. ओमकारला एक चांगला सपोर्ट मिळाला असता एक, आणि केवळ बंटीला त्यांना साथ देण्याचं काम करावं लागलं असतं. मात्र यावेळेस त्यांना लीड रोल निभावावा लागतोय आणि ते मात्र त्यांना थोडंसं कठीण जात आहे. अगदी नक्कीच RPL मध्ये जर पाहिलं तर अगदी मुरबी गावचा एक स्टार खेळाडू ओमकार पाटील याच्या मदतीने आपण जर पाहिलं, ओमकार पाटीलने खूप चांगले साथ दिली या ओमकार पाटीलला. आणि आपण जर पाहिलं तर RPL मध्ये एस बाईक सुद्धा पटकावली होती. म्हणजे एक भक्कम पाठिंबा जर त्याच्या पाठी असेल तर मात्र खऱ्या अर्थाने त्याची बॅटिंग आपल्याला चांगले पाहायला मिळते. मात्र यावेळेस तो तसा सपोर्ट माझा यावेळेस या टीममधून त्याला मिळाला नाही आहे. थोडंसं धडपणामध्ये तो खेळ करताना पाहायला मिळाला आहे. मात्र आतापर्यंत राहुलचा विचार केला तर मात्र खूप चांगले गोलंदाजी उतरा पाहायला मिळते. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. अगदी क्विक थ्रो सुद्धा केला गेला. मात्र याच दरम्यान केवळ एकच धाव इथे घेतली जाते आणि एका धाव्याने धावफलक मात्र पोहोचतोय, ते म्हणजेच 24 या अंकावरती. इथे फटका फसतोय, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तिथपर्यंत पोहोचणार नाही. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू डिलिव्हर होतोय, लँड होतोय आणि धाव मात्र मिळेल ती केवळ आणि केवळ 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 26 धावा धावफलकावरती येत आहेत. राहुलने मात्र आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली, यामध्ये शंका नाही आहे. जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवला, त्यानंतर मात्र आपण पाहिलं 3 धावा त्यांनी केवळ खर्च केलेत आतापर्यंत. आणि इथे मात्र अगदी बॅकफुटला जाऊन चेंडूवर मोठा अपघात करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र डायरेक्टेड केला गेला. राहुल कॉन्फिडंट होता की फलंदाज मी बाद करू शकतो. अगदी क्विक थ्रो आणि चांगला अगदी टायमिंग पाहायला मिळालं आणि इथे फलंदाज बाद होतोय. आदित्य येईल बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर 26 या धावसंख्येवरती मात्र आणखीन एक खात्रा बसतो या संघाला. आदर्श बाद झाल्यानंतर मात्र आता मैत्रामध्ये येतोय, तो म्हणजेच एस आफ्ताब शेख हा फलंदाज मैत्रामध्ये येतोय. 26 धावा या आतापर्यंत केवळ धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू आता मात्र असेल राहुल याचा. शेवटच्या बॉलवरती मात्र या बॉलवर मात्र नक्कीच कडा प्रहार चढवलाय. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केले या चेंडूला. अखेर मात्र बऱ्याच अवधीनंतर का होईना एक षटकार आला या इनिंग मधला आणि या षटकाराने धावफलक मात्र पोहोचेल 32 या अंकावरती. चला स्पीडअप करायचं आहे. तर शेवटचं षटक आता मात्र असेल. आलेल्या षटकाराने आपण पाहतो 32 धावा या धावफलकावरती आलेत. यस ज्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला फलंदाज यस क्रिश कोपरकर. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्लेअर, म्हणजे दमखम आहे त्याच्यामध्ये सुद्धा.
थोडंसं दडपण होतं, थोडंसं प्रेशर होतं या षटकाने. मात्र नक्कीच आपण असं समजूयात की ते दडपण मात्र नक्कीच थोडंसं दूर झालं असेल. आणि इथून मात्र शेवटच्या षटकात का होईना मात्र मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. येस, नवीन गोलंदाज शेवटचं षटक, स्लॉगरचं षटक, देतोळचं षटक मात्र हाताळेल स्वप्नील पाटील. जरा आपण घाई करायचं, जरा प्लीज स्पीडअप करा, स्पीडअप करा. तर 32 धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र फलंदाज आहे आफ्ताब शेख. पहिला चेंडू मात्र फेस करेल. पहिल्या बॉलवर अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. मात्र एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा अगदी यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावांमध्ये धाव फलकामध्ये थोडासा बदल नक्कीच पाहायला मिळेल. 34 धावा येत आहेत. स्वप्नील पाटील यावेळेस मात्र गोलंदाजी धुरा आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय. आणि जी जबाबदारी कर्णधाराने दिली ते मात्र नक्कीच आतापर्यंत जरी पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जे प्रेशर आतापर्यंत सर्व गोलंदाजांनी वलभ संघावरती प्रेशर क्रिएट केला होता ते प्रेशर आतापर्यंत नक्कीच कंटिन्यू ठेवतोय गोलंदाज स्वप्नील पाटील. 3 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा या आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. आता मात्र शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके येतील का? आफ्ताबच्या बॅटमधून मात्र इथे आणखीन एक खराब चेंडू येतोय. आफ्ताबचं मात्र कुठेतरी खराब कामगिरी होते. यावेळेस मात्र क्रिश कोपरकरला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. एकाच धाव घेऊन क्रिशला स्ट्राईकला आणलं गरजेचं होतं. कारण मागील षटकामध्ये त्यांनी षटकार खेचलाय, कॉन्फिडन्स उंचावलाय. मात्र क्रिश कोपरकरला अगदी नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज स्वप्नील पाटील. आणि आता मात्र शेवटचा चेंडू, शेवटच्या बॉलवर तरी आफ्ताब आपला हात खोलेल का? एखादा मोठा फटका येईल का? मात्र बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर 5 चेंडू डॉट फेकलेत स्वप्नीलने आफ्ताब शेख याला. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र इथे मात्र समाप्त होत आहे. आणि एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण जर पाहिलं तर ओम अथर्व 11 वलभ या संघाच्या धावा फलकावरती आहेत. केवळ आणि केवळ 34 धावा जिंकण्यासाठी 35 धावांचा आव्हान. येणारे 30 चेंडू 35 धावांचा आव्हान असेल. आणि नक्कीच पूर्वार्धामध्ये आपला पुन्हा एकदा हर्षद बडवी सरांचा आवाज आपला नक्कीच ऐकायला मिळेल. मात्र तत्पूर्वी इथून मात्र मी या स्पर्धेमधून आपली रजा घेतोय. कारण आणि त्याचबरोबर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीपजी पाटील सरांचा मी आभार व्यक्त करतो. कारण आपल्या माध्यमातून आम्हाला इथे आमंत्रित केलं गेलं. आजच्या या दिवसाकरता जी सेवा आमच्या वाटेला आपण दिली त्याबद्दल आपलं मी मनापासून आभार व्यक्त करतो. या लीगच्या पुढं कमिटीचं मी आभार व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम खूप चांगलं साऊंड सिस्टीम आम्हाला लाभलं. आणि तुम्हा सर्वांचं प्रेक्षकांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि इथून मात्र मी आपली रजा घेतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, खूप खूप धन्यवाद राम मोरे यांचा आवाज आजच्या रात्रीमध्ये आपल्या सर्वांना ऐकायला मिळाला. एक अतिशय जबरदस्त या विभागातील समालोचक ओवे कॅम्प विभागातील. आणि आज खरं तर संदीपजी पाटील सर यांच्या माध्यमातून आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून राम मोरे यांना संधी मिळाली. त्यांचा आपण करूया मनापासून आभार व्यक्त. आणि जाऊया आपण सन्मानाकडे. मी या स्पर्धेचे कमिटी मेंबर्स निकेश आणि अंगद पाटील यांना विनंती करेन की आपण राम मोरे या आमच्या समालोचक मित्राचा आपण सन्मान करावा या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं एक चांगलं गोड समालोचन आपण सर्वांना ऐकायला मिळालं. तर सन्मान या ठिकाणी मात्र निश्चितपणे केला जाते स्पर्धेच्या निमित्ताने राम मोरे यांचं. निकेश, अंगद या, ओमकार पाटील आपण सुद्धा या.
खरं तर एक या विभागातील जबरदस्त समालोचक आहेत राम मोरे. तर आयोजन कमिटीच्या शुभ हस्ते हा खरं तर सन्मान या ठिकाणी त्यांचा केला जातोय. खूप खूप धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. चला अभिनंदन आणि धन्यवाद. We are just looking for the match. It is last match of the night. आणि या मॅचमधून जिंकणारा संघ या स्पर्धेतील 10वा संघ असेल. म्हणजे अंतिम संघ जो प्रीमियर लीगची सुपर 10ची फेरी गाठणार आहे. जो खेळेल कोपरागाव या टीमसोबत, विक्कीच्या टीमसोबत, जिंकल तो कोपरागाव टीमसोबत खेळणार आहे. स्वर्गीय भरतशेठ ठाकूर स्मृती व स्वर्गीय प्रदीप पाटील प्रतिष्ठान कोपरा या टीमने स्पर्धेतील सुपर 10मध्ये 9वी जागा बनवली आहे. आणि आता 10वा संघ आपल्या समोर कोणता असेल हे पाहणं उत्सुकतेचं राहील. 30मध्ये 35 बनवायचे आहेत. आदर्श घरत फ्रंट फुट प्लेयर असणार आहे. हो, पहिलाच स्कूप केलाय. बॉल मागे जाणार. आउटफील्ड फास्ट. फिल्डर बॉलला स्टॉप करू शकेल का? नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार. देखणा फटका होता आदर्श घरतच्या बॅटमधून निघालेल्या या 4 धावा पहिल्याच बॉलवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. ओमकार पाटील या गोलंदाजावरती आक्रमण केले. पहा काय फटका होता. सुपर्ब. दुसरा बॉल ओमकार पाटीलचा. आणखीन एक. आता फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. आणि इथे पहा प्रत्येक बॉलवरती दिवाळी नसते. प्रत्येक बॉल हा याच फटक्यासाठी बनला असं नाहीये. एकदा जर तुम्हाला यश मिळालं तर दुसऱ्या वेळेस यश मिळेलच त्या फटक्यावरती असं नाहीये. यावेळेस टप्पा अगदी पुढे होता त्यामुळे बॉल बॅटला लागून वर गेला. खरं तर मागे जायला हवं होतं परंतु बॉल वर गेला, जागीच थांबला आणि शॉट फाईन लेगला एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. बॅट्समन होतो पहिला बाद. चला बॅट्समन रेडी ठेवा. आणि आदर्शवरती खरं तर जबाबदारी होती या टीमची की त्याने उभं राहून या संपूर्ण मॅचला पुढे नेणं गरजेचं होतं. चारवर 1 टीम शौर्य टायगर कुटुक बांधन. विनोद शेठ घरत यांचा हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधात खेळताना भोलानाथ शेठ पाटील यांचा हा संघ ओम अथर्व 11 वलप. खरं तर बंटी जोशी याच्या अनुपस्थितीमध्ये खेळणारा हा संघ आज थोडासा पिछाडीवर आहे. हलक्या हाताने फक्त अप्पर कट करण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. डॉट. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. पहिल्या बॉलवर आला चौकार. दुसऱ्या बॉलवरती आदर्श घरतची विकेट आणि तिसऱ्या बॉलवरती मिळालेला डॉट बॉल स्वप्नील पाटीलसाठी. अली पटेल मात्र मैदानावरती आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडकडे उभा राहून तो या मॅचचं निरीक्षण करतोय, परीक्षण करतोय. त्याला माहीत आहे की जशी मला संधी मिळणार आहे तसा मात्र मी आक्रमक होईनच या निर्धाराने तो मैदानामध्ये दाखल झालाय. स्वप्नील पाटीलसाठी पुढचा बॉल ओमकार पाटीलच्या विरोधात. यावेळेस आपण पाहू शकताय लेग सिक्स सोडून जाणारा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा धाव मिळणार टीमला. टीमच्या टोटलमध्ये होणारी वाढ आपल्याला पाहायला मिळते. 5 झाले 3 बॉलच्या मदतीने. अजून 30 बनवायचे आहेत. 27 बॉलमध्ये 30 धावा कदाचित इथून थोड्याशा क्लोज होऊ शकतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपर्क नाहीये. स्वप्नील पाटील पहिल्या मॅचपासून या मैदानावरती
याही वेळेस फुल्लर लेनचा बॉल बॅटच्या समोर होता बरोबर बॉल, परंतु बॅटचा फ्लो अगोदरच मात्र स्पष्ट झाला होता. बॅट वेगाने पुढे आली होती. बॉल जसा टप्पा पडला बॉल निघूनही गेला. डिक्लेअरसाठी चांगली बॉलिंग सध्या झाली. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर देखील चांगलं कमबॅक. आणखीन एक लेग स्टिक सोडून जाणारा बॉल वाईड आहे. ओमकार पाटीलची बॉलिंग 2 वाईड सहित 1 चौकार 6 रन स्कोर कार्डवरती आहेत. 1 विकेट गमावलाय आदर्श घरतने. हेच एक क्रिकेट टीम ज्यावेळेस आपल्यावरती विश्वास दर्शवते. आदर्श घरतचा खरं तर चेहरा या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. अली पटेल फक्त शांत आहे सध्या. या स्थितीचा आढावा घेतोय की कशा पद्धतीने या धावा मला चेस करता येतील, कारण टीम परफॉर्मन्स कसा देतोय याकडे लक्ष न देता माझा परफॉर्मन्स कसा चांगला होईल याकडे जास्त फोकस सध्या तरी अली पटेलच्या माध्यमातून केला जातोय. ओमकार पाटीलने क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला, परंतु शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधील. आणखीन एक डॉट. चला, स्वप्नील पाटील मात्र आज सपशेल अपयश ठरलाय, कारण एका मॅच मध्ये 8 बॉलमध्ये 17 धावा त्याने काढल्या होत्या. आणि मगाशी पाहिलं तर 1 मध्ये 5ची आवश्यकता असताना स्वप्नील पाटीलनेच षटकार लगावला होता. आणि म्हणूनच आज शौर्य टायगर टीमचं खरं तर आव्हान या स्पर्धेत कायम राहिले. हा दुसरा सामना ते खेळत आहेत, तिसरा सामना या स्पर्धेतील. दोन्ही टीम तिसरा सामना खेळत आहेत आणि यातून जिंकणारा संघ उद्या याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. बॉलर तयार आहे बॉलिंग मार्कवर. प्रीतम पाटील बॅकफुटला जाऊन कट केलाय बॉल. इथे चुकीचा कॉल, परंतु योग्य निर्णय स्वप्नील पाटीलचा. परंतु अली सांगतोय सॉरी, कॉलिंग मात्र योग्य नव्हती, त्यामुळे विकेट कदाचित जाण्याची संभावना व्यक्त केली गेली. परंतु मी म्हणतोय की धाव पूर्ण झाली असती जर अली निघाला असता, कारण पूर्ण रन जवळ कंप्लीट झालेली. स्वप्नील आला होता पूर्ण ऑन साईडला. काय फटका आहे अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑनकडे फिल्डर. एकच धाव मिळणार. जस्ट ओनली 1 नॉट दन मोर. एकापेक्षा जास्त काही नाही. टोटल 7 वर 1. सामना हळूहळू पुढे चाललाय. बावीस मध्ये पाहिजे 28. सामना सध्या खुला होण्याची चिन्ह आता स्पष्ट होऊ लागलेत. एखादा मोठा फटका जर आलाच या ओव्हरमध्ये तर मॅच जास्त जवळ जाईल. बॉल आणि रनमधील अंतर जे आहे ते पूर्णतः कमी होऊन जाईल. त्यासाठी वाट पाहावी लागेल. स्वप्नील 4 बॉलमध्ये एकही रन नाही आहे. मागच्याही मॅचमध्ये हीच परिस्थिती होती. 4 बॉल तो खेळला होता, 3 बॉल खेळला होता, 4थ्या बॉलवरती शून्याचा चष्मा घालून बाद झाला. आता ही देखील मॅच सध्या 4 वरती 0. फटका चांगला आहे आणि 5व्या बॉलवरती आउट. थोडासा नाराज करतो स्वप्नील आज आपल्या टीमला, परंतु खरं तर त्याची टीम आभार व्यक्त करेल. पहिल्या मॅचमध्ये त्याने जे काही घडवलंय, पहिल्या सामन्यामध्ये जे काही जिंकलेत ते अविश्वसनीय खेळ त्याचा पाहायला मिळाला होता. न भूतो न भविष्यती असा हा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला होता. आणि इथे दुसरी विकेट 7 या धावसंख्येवरती गमावली शौर्य टायगर्स 11 कुटुंब बांधन टीमने. प्रेक्षकांची गर्दी आज सॅटर्डे खर तर अनिल काका, आणि लास्ट पर्यंत मॅच जाऊ शकते आणि जायला हवी, कारण प्रेक्षकांचं मनोरंजन हे एकमेव हित असतं एखाद्या टुर्नामेंटचं. आणि त्यामुळे एकतर्फी मॅच न होता जर शेवटपर्यंत सामना जातो तर मजा येईल.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, इथे मिसफील्ड झाली आहे. मागे बॉल चाललाय डीप फाईन लेग कडे. रन मिळतील 4. चौकार. पंचाचा इशारा आलाय 4 धावेंचा. बॅटकट लेग बाईस. येस, अगदी हातातून बॉल निसटला आणि शेवटी पश्चाताप करण्यापलीकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये क्षेत्ररक्षकाकडे. अशोक पाटील 11 धावा झाल्यात. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, फिल्डर आहे. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द नाईट. बेस्ट कॅच आहे क्रिश कोपरकर. येस, ही डिड इट. काय जबरदस्त झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या कॅमेऱ्यामध्ये आयुष्यभरासाठी कैद झालेला हा क्षणचित्र मात्र आता क्रिश कोपरकरच्या आठवणीमध्ये राहील. काय कॅच होती, सुपर. लास्ट मोमेंटला एका हातात हा पकडलेला झेल आणि बाउंड्री लाईन पासून फक्त 2 इंच आतमध्ये पाय पडला. त्यामुळे चेक केल्यानंतर देखील आम्ही हेच सांगू की बॅट्समन आउट आहे. आउट आहे. व्हॉट अ कॅच. चला, कॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. क्या बात आहे क्रिश कोपरकर. आज मात्र सर्वस्व दाखवून दिले त्याने. आपल्याला मिळालेल्या टीम मध्ये आपण जागा बनवली आणि त्या जागेवरती मी मात्र खरा उतरलोय. टीम काय परफॉर्मन्स देते याच्याशी घेणदेण नाहीये, परंतु मला माझे 100% द्यायचे आहेत हा निर्धार मात्र त्याने मनाशी केला आणि चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. आजच्या रात्रीतील सर्वोत्तम झेल आजपर्यंत ज्या कॅचेस पकडल्या गेल्या त्यातील ही बेस्ट कॅच मी म्हणेन. आता 24 धावेंची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 19 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत. प्रत्येक बॉल मागे समीकरण बदलत चाललंय. नवीन आलेला बॅटर प्रशांत घरत. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. पुन्हा एकदा त्याच फिल्डरला हुलकावणी देत त्याच क्षेत्रामध्ये त्याच झोनमध्ये बॉल निघून गेला सीमा पार. हा चौकार. प्रशांत घरत पापडीचा पाडा. गावचा खेळाडू आहे परंतु पहा पहिल्याच बॉलवर आल्या आल्या लगावलाय चौकार. शॉटम पुल करण्याचा प्रयत्न झाला, बॅटची एज लागली, बॉल मागे गेला आणि तिथून मात्र मिळतोय चौकार. दोन ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आहे 15. येणाऱ्या 18 बॉल आणि धावा करायच्यात 20. खरं तर शांताराम सर, आदर्शला आता याच गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं होतं की आपण बाद झाल्यानंतर टीमची परिस्थिती थोडी बदलू शकते, थोडी नाही किंबहुना जास्त बदलू शकते. हे दिसून आले प्राथमिक दर्शनी. अली पटेल जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत होप्स कायम राहतील, परंतु अली पटेलची जर इथे विकेट मिळवली ना वलप टीमने तर मॅचमध्ये मजा येईल. कारण पुढे येणारे नवीन बॅट्समन या मैदानावरती फार काळ तक धरू शकतील की नाही हा देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि वलप टीमला कमबॅक करण्याची आणखीन एक संधी मिळणार आहे. गोल्डन चान्स त्यांना मिळेल ब्रेक थ्रू जर मिळाला. ओमकार पाटील कम्स इन अ लेफ्ट आर्म राउंड द विकेट अगेन्स्ट द अली पटेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पाहू शकता बॉल ढकलून दिलाय. सिंगल रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे चालली 16वर. 19 बनवायचे आहेत अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 17 मध्ये 19. हा सामना मात्र आता थोडासा पुढे चाललाय. हा सामना
अगदी शेवटपर्यंत जाईल, आता ही भावना प्रेक्षकांच्या मनामध्ये रुजू झाली आहे आणि तसं व्हावं, कारण प्रेक्षक आज सर्व या मैदानावरती जे उपस्थित आहेत ते याचसाठी की हा सामना जरी लो स्कोरिंग असला तरी देखील या मॅचचा शेवट नेमका काय होईल हे आम्हाला बघूनच जायचंय. सुपर परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त डिलिव्हरी. या बॉलचं प्रत्युत्तर नव्हतं आणि पाहत बसला खरं तर प्रशांत घरत या बॉलकडे की बॉलचा वेग नेमका किती होता. ओम अथर्व 11 वल्लभ भोलानाथ शेठ पाटील यांचा संघ, दुसरीकडे विनोद शेठ घरत यांचा संघ, ज्यांनी या स्पर्धेसाठी 4 टीमला टी शर्ट पुरस्कृत केल्यात. कुटुंब बांधनचे सन्माननीय व्यक्तिमत्व आहेत ते. एक सिंगल बोललो मी. 17 धावा झाल्या, येणारे 15 बॉल आणि 18 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 15 मध्ये 18 बनवायचे आहेत. वेळ झाली आहे जवळजवळ 1:44. यावेळेस मात्र पाहू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. स्वीपर कव्हरमध्ये खेळाडू उभा आहे अली पटेलच्या फटक्यासाठी. खूप चांगलं खरं तर फिल्डिंग प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते. शॉट गलीमध्ये एक खेळाडू उभा करण्यात आला आहे. थर्ड मॅन शॉटमध्ये एक खेळाडू, शॉट फाईन लेगला खेळाडू आहे. त्यानंतर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक खेळाडू उभा करण्यात आला आहे. काऊ कॉर्नरला एक खेळाडू उभा आहे. लॉंग ऑनमध्ये, लॉंग ऑफमध्ये एक खेळाडू उभा आहे आणि एक स्वीपर कव्हरला. इथे पहा गॅपमधून काढलाय बॉल, बॉल थांबणार नाही, बॉल सीमा पार, चौकार. अलीला माहीत आहे ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लावले, कुठे खेळायचे. तंत्रशुद्ध पद्धतीने ही बॅटिंग सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल झाली स्कोर कार्डवरती 21-14 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. बॉल झालेत या ओव्हरचे आतापर्यंत 5. 13 बॉलमध्ये पाहिजे आता 14 रन. 13 मध्ये 14 हे इक्वेशन आहे. ही मॅच अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच जाईल. चांगली बॉलिंग ओमकारने ही साकारली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, 6 धावा खर्च केल्या होत्या. इथे सुद्धा ढकलून देण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. ओव्हरची समाप्ती, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आहे 21. आता येणारे 12 बॉल आणि धावा करायच्या 14, त्यामुळे मॅच बरोबरीत आहे. दोन्ही टीमसाठी तेवढीच संधी आहे. जेवढे मेहनत करेल, जो संघ जेवढा संघर्ष करेल तेवढंच यश त्यांच्या वाट्याला येणार आहे. कारण 12 मध्ये 14 हा खरं तर टार्गेट सेफ मानू शकतो आपण. या बॉलरवरती आता जबाबदारी असणार आहे. आता येणारा बॉलर जर चांगली बॉलिंग करून जातोय आपल्या टीमसाठी तर निश्चितपणे दबाव बनेल शेवटच्या ओव्हरमध्ये, आणि ती जबाबदारी सध्या मला वाटते क्रिश कोपरकरवरती सोपवली आहे. पेंदरचा खेळाडू समा भोईर यांच्या तालमीत घडलेला हा खेळाडू आहे. GCC पेंदर, जिवा 11 GCC पेंदर टीममध्ये सातत्याने हा खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज निश्चितपणे जिवा म्हटलं की आमचे स्पर्धेचे आमचे अनिलजी पाटील, इथे पहा क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. यांची नात आहे अनिल पाटील यांची नात, आणि निश्चितपणे तिच्याच नावाने संघ आता बऱ्याच स्पर्धामध्ये खेळताना पाहायला मिळतो. बोल्ड झाला प्रशांत घरत, विकेट मिळाली पहा. 2 पायांच्या मधून बॉलला काढलं सरळ. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल, क्रिश कोपरकर या बॉलकडे पाहत बसला आणि विकेट मिळाली. प्रशांत थोडा नाराज आहे या फटक्यावरती, खरं तर त्याला समोर येऊन खेळणं गरजेचं होतं. 11 मध्ये 14 पाहिजे. आता मॅच हळूहळू पुढे सरकत चालली आहे, मॅच हळूहळू बनत चालली आहे. ती म्हणजे वलभ टीमसाठी जागा बनते. मॅच मध्ये कधीही शिरकाव केला जाऊ शकतो.
क्रिश कोपरकरवरची जबाबदारी वाढली आहे. मी पहिलेच म्हटलं होतं या ओव्हरच्या सुरुवातीला की या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा आता कमी खर्च होतील ना तेवढा या सामन्याचा रंग बदलणार आहे. कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जर 8-9 धावा राहिल्या ना तर मात्र सामन्यात चुरस वाढेल. पायावरती बॉल आदळला. यस प्लम. परफेक्ट मिडल ऑफ द स्टंप सापडला. पंचांची बोट आकाशाकडे आणि इथे धक्का. आणि बॅट्समन इथे मात्र सांगतायत की बॅटला लागलाय माझ्या बॉल, परंतु पंचांचा निर्णय अंतिम. सो सोडावा लागेल मैदान. परफेक्ट मिडल होता, परफेक्ट. आणि इथे क्रिश कोपरकरची ही अपील सचिन कडू सरांनी उचलून धरली आणि विकेट मात्र इथे मिळाली टीम ओम अथर्व 11 वलप संघाला. बॅट्समन इथून मात्र होतोय बाद. चला लाईन जवळ येऊन थांबू नका. आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना देतो. बॅट्समन तयार ठेवा. आदर्श पुढचा बॅट्समन तयार ठेवा प्लीज. 2 बॉलवरती 2 विकेट्स. हा तोच खेळाडू आहे मागच्या मॅचमध्ये ज्याने 1 षटक हाताळलेलं, 1 धाव खर्च केलेली, 3 विकेट मिळवलेले. आता पुन्हा एकदा त्याच मार्गावरती मार्गक्रमण करतोय. 2 बॉलवरती 2 विकेट्स ऑन हॅट्रिक बॉलर क्रिश कोपरकर. आजच्या रात्रीतील बेस्ट कॅच त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर तयार ऑन हॅट्रिक. ओ गतिमान बॉल. गुडलेन स्पॉटवरून बाउन्स होत बॉल निघून गेलाय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. चांगली बॉलिंग. मॅचमध्ये मजा येते. मॅच बनत चालली आहे. 12-14ची मॅच 11-14वर आली. विकेट गेल्यानंतर पुन्हा विकेट गेली. 10-14. आता डॉट. 9-14 असा सामना मात्र रंगत चाललाय. चुरशीचा होत चाललाय. फटका चांगला आहे. आणखीन एक विकेट गळाला लागली आहे. ओमकार पाटीलच्या हातामध्ये हा झेल. क्रिश कोपरकरला मिळाली तिसरी सफलता. 3 धक्के याही मॅचमध्ये दिले आणि आपल्या टीमला विश्वासामध्ये घेत त्याने सांगितलंय की या मॅचची जबाबदारी मी उचलली आहे. घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. तीन विकेट याही ओव्हरमध्ये. मॅच आता जबरदस्त मोडवरती आहे. काय कमबॅक केलंय क्रिश कोपरकरने या मॅचमध्ये. संपूर्णतः एक हाती सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो या मॅचवरती. गुड बॉल. सुपर डिलिव्हरी. मेडन विकेट ओव्हरकडे वाटचाल करताना पाहायला मिळतोय क्रिश. पेंदर गावचा युवा अष्टपैलू खेळाडू आज मात्र भरीव कामगिरी त्याची पाहायला मिळते टीमसाठी. लो स्कोरिंग मॅच. जराही वाटलं नव्हतं की एवढ्या शेवटच्या क्षणापर्यंत येईल. अली पटेल सारखा खेळाडू जो बराच वेळ शांत राहिलाय त्याची मात्र बॅट कशी तळपली नाही या मॅचमध्ये हा मोठा प्रश्नचिन्ह. इथे पहा ऑन साईडला 1 रन आली आहे. दुसरीचा कॉल दिला जाणार. जेवढ्या धावा येतील तेवढं बरं होईल. आणि इथून मात्र 2 कंप्लीट झालेल्या आहेत. त्यामुळे 2 धावेंच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 23. आता येणारे 6 बॉल आणि धावा करायच्या 12. जबरदस्त. आम्ही एक्सपेक्ट केलं होतं खरं तर 8-9 धावा राहिल्या तरी मॅचमध्ये मजा येईल, परंतु इथे अपेक्षापेक्षा जास्त धावा सध्या स्कोर कार्डवरती बॅलन्स आहेत. 6 मध्ये 12 बनवायच्या आहेत. आणि आज खरं तर पेंधर गावचे बरेचसे ग्रामस्थ इथे नाही आहेत. पेंधरचे ग्रामस्थ कोणी असते तर आज क्रिश कोपरकरवरती पैशांचा वर्षाव झाला असता. एवढी सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या ओव्हरमध्ये आता जबाबदारी दिली आहे सलमान शेख.
पेठगावचा खेळाडू आज मात्र भरीव कामगिरी करून आपल्या टीमला सुपर 10 मध्ये नेईल का हा मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासमोर आव्हान आहे अली पटेलचं. आता अली शेवटपर्यंत स्ट्राईकवरती राहील अशी आपण शंका व्यक्त करू शकतो, कारण त्याला माहीत आहे की येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनवरती दबाव आहे. अली पटेल स्ट्राईकवरती ओपनिंगला आला होता, त्याने बॉल आतापर्यंत फेस केले 6 धावा आल्यात 6 त्याच्या बॅटमधून. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अलीच्या बॅटिंगचा विचार करावा लागेल. 6 मध्ये पाहिजे 12 रन. कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये बॉल चाललाय, सिंगल पासून रोखलाय. प्रत्येक बॉल इथे इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी. काय मॅच आहे, शेवटच्या बॉलपर्यंत चालली मॅच. 35 धावांची मॅच. मागचा सामना आपण पाहिला होता, तोही 34 धावांचा सामना होता, परंतु तो सामना ओमकार पाटील आणि त्यांच्या टीमने जिंकला. हां, आमचे अनिल पाटील खरं तर यांचा क्रिकेटचा अनुभव खूप दांडगा आहे. त्यांनी पहिलेच सांगितलं की आदर्शची जिथं विकेट गेली तिथं ते म्हटले की आता मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, आणि आता तेच घडते. अनुभवाचे बोल आहेत हे. 5 मध्ये 12. सामन्याला सुरुवात करा. हाफ ट्रॅकर अलीने उडवलाय बॉल मिड विकेटच्या वरून, सीमारेषा बाहेर, पुलचा फटका, षटकार. मॅच क्लोज झाली. 4 मध्ये 6 करायचे आहेत. जबाबदारीने क्रिसने बॉलिंग केली होती आणि आता क्रिसच्या गोलंदाजीवरती कुठे ना कुठेतरी पाणी फेरतय का असं वाटू लागले. मॅच बॉल आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा आता अली पटेल तयार असणार आहे. मी पहिलेच म्हटलं होतं की या मॅचकडे तो एवढं परीक्षण करतोय, पूर्ण अभ्यास त्याने आढावा घेतलाय. बॉल कसे येत आहेत आतमध्ये, कुठून फिरतात बॉल, बाउन्स कुठून होत आहेत, या सगळ्या गोष्टी ओळखल्यात. आणि आता शेवटच्या मोमेंटला त्याने आपले हात खोलण्यास सुरुवात केली आहे. 4 मध्ये 6 स्ट्राईकवरती तोच आहे. मॅच मात्र संपली तर षटकाराने संपू शकते, अन्यथा मात्र शेवटपर्यंत हा सामना जाईल यात शंका नाहीये. सलमान शेख ओव्हर द विकेट तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. 4 मध्ये 6 पाहिजे. शौर्य टायगर्स 11 कुटुंब बांधन विनोद शेठ घरत यांच्या मालकीचा संघ आज या संघाने मात्र जबाबदारीने खेळलेत. या संघाने मात्र जबाबदारीपूर्ण खेळ खेळलाय. आणखीन एक तडाखा, मॅच खतम, सामना जिंकलाय तो म्हणजे शौर्य टायगर्स 11 खुटुक बांधनने. मनपूर्वक अभिनंदन विनोद शेठ घरत आणि टीम. चला, इथे मात्र सामना जिंकला तो म्हणजे शौर्य टायगर्स 11 कुटुक बांधन.